UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। दलित असल्याने सोमनाथ सूर्यवंशीची पोलिसांकडून हत्या, राहुल गांधींचा गंभीर आरोप। सोमनाथ यांचा न्यायालयीन कोठडीत झाला होता मृत्यू। सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूला पोलीस, RSSची विचारधारा आणि मुख्यमंत्री जबाबदार। राहुल गांधींचा हल्लाबोल, मुख्यमंत्री विधानसभेत खोटा बोलल्याचाही आरोप। सोमनाथ संविधानाचं रक्षण करत होता। सूर्यवंशी कुटुंबियांच्या भेटीनंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया, मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईची मागणी। राहुल गांधींचा दौरा राजकीय हेतूने, जातींमध्ये द्वेष निर्माण करणं हेच त्यांचं ध्येय। फडणवीसांचा पलटवार, सूर्यवंशींचा मृत्यू मारहाणी झाला असल्यास कठोर कारवाईचा इशारा। सभागृहात खोटी माहिती देणाऱ्या मुख्यमंत्र्यांविरोधात आम्ही हक्कभंग आणणार, नाना पटोलेंचा इशारा। मारहाणीमुळे सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू झाल्याचा आरोप। अजित पवारांनी बीड परभणीचं पालकमंत्रीपद स्वीकारावं। बीड परभणीत झालेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अमोल मिटकरींची मागणी, राजकीय वर्तुळात चर्चा। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यात खुनामध्ये भागीदारी, जितेंद्र आव्हाड यांचा आरोप। आव्हाडांनी शेअर केलेल्या फोटोत धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या नावासमोर संचालक असा उल्लेख। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीड शहरात 28 तारखेला सर्वपक्षीय मोर्चा, सर्व संघटना रस्त्यावर उतरणार। आरोपींना फाशी देण्याची देशमुख कुटुंबियांची मागणी। मंत्री नितेश राणेंना शेतकऱ्यांनी घातली आणि सागर बंगल्यावर घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, दोघांमध्ये पाऊण तास चर्चा। मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भुजबळ नाराज। भुजबळांच्या नाराजीवर तोडगा काढू, अजितदादांना त्यांना राष्ट्रीय पातळीवर पाठवायचंय। भुजबळांच्या भेटीवरील प्रश्नावर फडणवीसांची प्रतिक्रिया। 8 ते 10 दिवसात तोडगा काढणार, ओबीसींचं नुकसान होऊ देणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांनी आश्वासन दिले। नाराज भुजबळांची माहिती। राज्य सरकारला 237 आमदारांचं बहुमत, आमदार रुसला, समजूत काढा, असं काही करावं लागणार नाही। भुजबळांची नाराजी असतानाच अजितदादा यांचं सूचक विधान। बंगल्याच्या वाटपावरून शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत व्यक्त, भाजपच्या मंत्र्यांना चांगले बंगले, मात्र शिवसेनेच्या कॅबिनेट मंत्र्यांना फ्लॅटमध्ये जागा दिल्याचा आरोप। पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत यावर्षी महाराष्ट्रात 20 लाख घरांची उभारणी होणार, केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांची मोठी घोषणा। उद्धव ठाकरे राज ठाकरे भेटीकडे राजकीय नजरेने सध्या पाहू नका, दोन्ही भाऊ निर्णय घेतील तो महाराष्ट्राला मान्य असेल। ठाकरे बंधूंच्या भेटीवर राऊतांची सूचक प्रतिक्रिया। वादग्रस्त माजी IAS प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकरच्या अडचणीत वाढ, दिल्ली हायकोर्टाने जामीन अर्ज फेटाळला, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता। 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचं धोरण रद्द, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय। नापास विद्यार्थ्यांना आता पुन्हा दुसऱ्यांदा परीक्षा देण्याची संधी। प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक श्याम बेनेगल या काळाच्या पडद्याआड वयाच्या 90व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, मुख्यमंत्री फडणवीसांकडून दुःख व्यक्त। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।